नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये असं ऐकतो की या कुटुंबातील मुलगा किंवा मुलगी पळून जाऊन लग्न केलंय, तिने वकिलाच्या थ्रू नोटरी केले किंवा कोर्टामध्ये जाऊन लग्न केलंय किंवा पोलिसांच्या समोर तिने कागदपत्र सादर केले लग्नाचे, किंवा एखादा फोटो व्हॉट्सअपला आपल्या येतो, म्हणजे कुठल्या मंदिरामध्ये जाऊन किंवा एखाद्या संस्थेमध्ये जाऊन लग्न केलंय आणि लग्न केल्यानंतर तो फोटो पालकांना व्हॉट्सअपला येतो। अशा परिस्थितीमध्ये पालक काय करतात, अरे बापरे संपलं आता, मग लवकर ॲक्सेप्ट करतात। किंवा दुसरा एक विषय असा की घटस्फोट सुद्धा लवकर होतो, म्हणजे एखाद्या वकिलाकडे जाऊन एखादा कागद बनवतात आणि आमचा घटस्फोट झालाय असं जाहीर करतात। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ही जी लग्नासाठी केलेली नोटरी किंवा घटस्फोटासाठी केलेली नोटरी ही याला कायदेशीर आधार आहे का, याला कायद्याचा बेस आहे का, ही नोटरी खरी असते की खोटी असते, पालकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण आपण लवकर निर्णय घेतो किंवा लवकर ॲक्सेप्ट करतोय, तर ॲक्सेप्ट करण्याची गरज नाहीये। नेमकं काय कारण आहे, त्याला कायद्याचा आधार काय आहे, ही नोटरी खरी असते की खोटी असते, याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण आपल्या आजूबाजूला असं ऐकतो की या मुलाने किंवा या मुलीने पळून जाऊन किंवा एखाद्या मंदिरामध्ये लग्न केलंय। तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एक आपण स्पष्टपणे सांगतो की अशी जी नोटरी असते ही बेकायदेशीर असते। कोर्टाने आदेश जाहीर केलेला आहे की जर समजा एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी पळून जाऊन जर लग्न करते आणि एखाद्या वकिलाच्या थ्रू नोटरी करते, तर ही नोटरी बेकायदेशीर असते। कारण मित्रांनो, एखादा वकील किंवा नोटरी करणारा अधिकारी किंवा व्यक्ती हा विवाह नोंदणी अधिकारी नसतो किंवा त्याला एखाद्या मुलगा किंवा एखाद्या मुलीचं लग्न लावण्याचा अधिकार नसतो। काय होतं माहिती आहे का, एखादा मुलगा किंवा मुलगी पळून जाते, पळून गेल्यानंतर एखाद्या मंदिरामध्ये जाते, लग्न करतात, 4 फेरे 5 फेरे फिरतात असे तिकडे, आणि त्यानंतर एखाद्या वकील बघतात आणि त्या वकिलामध्ये 2 साक्षीदार असतात आणि त्यांचं फोटो वगैरे लावून असं एक नोटरी करतात। तर ही जी नोटरी आहे ही नोटरी बेकायदेशीर आहे। त्याचबरोबर जे घटस्फोट करतात किंवा जे घटस्फोट होतात, तर अशा ज्या घटस्फोटित जी नोटरी असते ही सुद्धा बेकायदेशीर असते। एखाद्याचं लग्न लावणं आणि एखाद्याचं लग्न मोडणं ह्या एका साध्या नोटरीवर शक्य नाही असं कायद्याने म्हटलंय। कायद्याचा नियम काय आहे हे आपण समजून घेऊया। या ठिकाणी नोटरी म्हणजे विवाह अधिकारी नव्हे। कायदा विभागाचे उपसचिव राजीव कुमार यांनी हे आदेश पारित केले आहेत की नोटरीची नियुक्ती नोटरीज ॲक्ट 1952 नुसार केलेली असते। कायद्याने नोटरींना घटस्फोटाचे व लग्नाचे लेखी करार करता येणार नाही, कारण ते विवाह अधिकारी नाहीत। अशी कृती ही कायदाबाह्य असेल, ती शिस्तभंग समजून संबंधित नोटरीवर कारवाई केली जाणार आहे आणि ही कारवाई नोटरी ॲक्ट 1952 आणि नोटरीज रूल 1956 मधील तरतुदीनुसार केली जाणार आहे। अशा पद्धतीने या कायद्याच्या आधारे ही जी नोटरी असते ही नोटरी बेकायदेशीर असते। त्यामुळे आपल्या नातेवाईकांमधून एखाद्या मुलाने किंवा मुलीने असं जर केलं असेल तर पालकांनी क्विक ॲक्शन घेतली पाहिजे, कारण हा जो कागद आहे हा कागद कायदेशीर नाहीये। नाहीतर काय होतंय, आपण लवकर ॲक्सेप्ट करतो आणि विषय सोडून देतोय। तर एखादा मुलगा किंवा मुलगी जर पळून जाऊन अशा गोष्टी करत असेल आणि त्याने एखाद्या वकिलाच्या थ्रू जर नोटरी केली असेल तर ती बेकायदेशीर असते। आपण त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकतो, दोन्ही कुटुंबांना एकत्र आणून यावर चर्चा करू शकतो। जर योग्य असेल तर पुढे कंटिन्यू करू शकतो आणि अयोग्य असेल तर यावरती निर्णय घेऊन आपण तो कुठेतरी तिथे स्टॉप केला पाहिजे। हा सर्वात महत्त्वाचा विषय। आता जर समजा, आता तुम्ही सांगाल का सर मग घरी जे लग्न करतात ते एखाद्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये रजिस्टर केलं जातं किंवा त्याचा विवाह नोंदणी दाखला केला जातो, तर आपला भारत हा विवाह नोंदणी कायद्यानुसार असं म्हटलं जातं की भारतामध्ये आपल्या कुटुंबातील नातेवाईक एकत्र येऊन, समाजाची लोक, नातेवाईकातली लोक एकत्र येऊन सर्वांच्या संमतीने जर एखाद्या ठिकाणी लग्न करतात आणि त्याची नोंदणी ही ग्रामपंचायत किंवा जे नगरपंचायत असते या ठिकाणी जर केली तर तो ग्राह्य धरला जातो। हा कायदा आहे। परंतु एखाद्या नातेवाईकांना वगळून आपल्या आईवडिलांना न सांगता बाहेर कुठेतरी जाऊन
समजा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन लग्न केलं, 4-5 फेरे फिरलेत आणि अशा वेळेस नोटरी जर केली तर ह्या जो विवाह होतो हा विवाह बेकायदेशीर असतो, नियमबाह्य विवाह ठरला जातो। त्याचबरोबर घटस्फोटीचा सुद्धा विषय तसाच आहे। तुम्ही डायरेक्ट एखाद्या वकिलाच्या थ्रू जाणार, तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही घटस्फोट झाला असं जाहीर करू शकत नाही, त्याला कायद्याचा आधार आहे। समजा तुम्हाला असं वाटलं एक छोटासा भांडण झालं आणि त्या भांडणानुसार तुम्ही सांगितलं की आम्ही घटस्फोट घेतला, नाही घटस्फोट घेतायत, याला कायद्याचा आधार आहे। त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पालकांना किंवा तरुणांना एक रिक्वेस्ट आहे किंवा एक माहितीस्तव ही व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे। कारण मित्रांनो सर्रास आपण असं ऐकतो पण हे योग्य नाहीये किंवा ते बेकायदेशीर आहे। त्यामुळे पळून जाणाऱ्या मुलांसाठी पण आणि जे आई वडील लवकर ॲक्सेप्ट करतात ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी सुद्धा ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे की ह्या नोटरीला कायदेशीर बाजू काय आहे, कायदेशीर बाब आहे का, घटस्फोट कशा पद्धतीने अप्रूव्हल असतो किंवा ॲक्सेप्ट केला जातो। त्याच्या मनामध्ये असाही विषय असेल की बाबा सर आम्ही नोटरी वगैरे किंवा कोर्टात जाऊन कोर्ट मॅरेज हा विषय काय आहे। एक लक्षात ठेवा, कोर्ट मॅरेज हा विषय असा आहे की कोर्टात जाऊन जो विवाह नोंदणी अधिकारी नेमला जातो कोर्टाच्या माध्यमातून किंवा घटस्फोट अप्रूव्हल करणारा किंवा रजिस्टर करणारा जो अधिकारी असतो हा कायद्याने त्याला नेमणूक केलेली असते, नियुक्ती केलेली असते आणि त्याच्या सही शिक्क्यानुसार कोर्ट रजिस्टर ऑफिसमध्ये तुम्ही विवाह नोंदणी किंवा घटस्फोट नोंदणी करू शकता। कोर्ट मॅरेज वेगळं आणि एखाद्या वकिलाच्या थ्रू नोटरी करणं हा विषय वेगळा आहे। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून नोटरी किंवा विवाह नोंदणी कोर्ट मॅरेज किंवा घटस्फोट नोटरी आणि घटस्फोट कोर्ट रजिस्टर या सगळ्या गोष्टींची बाबी माहिती महत्त्वपूर्ण समजून घ्या। कारण आपण गडबड करतोय, आपण लवकर नोटरी ॲक्सेप्ट करतोय आणि पुढे कंटिन्यू करतोय। तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत, तरुणांपर्यंत, आईवडिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।